हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत घरच्या घरी केराटिन ट्रीटमेंट. ते केराटिन ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची आहे, ती कशी वापरली पाहिजे, ते मास्क किती वेळ ठेवला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल अजिबात विसरू नका. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा मास्क माझे आता केस बघू शकतात. मी आता सध्या बोरचं पाणी वापरत आहे, त्याच्यामुळे माझे केस एकदम ड्राय झालेला आहेत. शाईन तर बिलकुल राहिलेली नाही आणि स्मूथ तर बिलकुल राहिलेले नाही, एकदम अशी कडक झालेला आहे. तर हा कोणता मास्क आहे तर त्यासाठी बघूया. तर हा आहे स्मार्ट ड्रॉपचा केराटिन हेअर मास्क. हा मी एक वेळेसच यूज केला तर मला बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे. मी तुम्हालासुद्धा सांगू शकते की नाही का, हा तुम्ही वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट भेटेलच आणि तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत याचे रिझल्ट भेटतील. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल, स्किप अजिबात करू नका. आणि हे मला मिशोवर 81 रुपीजला भेटलेलं आहे. हे तुम्हाला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सगळीकडे अवेलेबल आहे आणि छान झटपट रिझल्ट देतो आणि केसांना एकदम छान शाईन स्मूथ बनवतं आणि छान केस होतात. आता आपण प्रत्येक वेळेस केराटिन ट्रीटमेंट करायला पार्लरमध्ये जाऊ शकत नाही आणि पार्लरचे रेटही सध्या तेवढेच हाय असतात. केराटिन ट्रीटमेंट करायला गेलं होतं 7,000 ते 8,000 खर्च करावं लागतात आणि तेव्हा कुठं आपल्या केसांना केस छान होतात आपले. पण आता आपल्याला जर पैसे कमी खर्च करून जर आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटत असेल आणि हा प्रोडक्ट नक्की वापरून बघा, तुम्हाला खरंच केराटिन ट्रीटमेंट केला, घरच्या घरी केराटिन ट्रीटमेंट केला असं वाटणार नाही. एकदम छान केस होतील तुमचे. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मी मिशोवरून घेतलेला आहे, ऑर्डर केलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याची पॅकेजिंग एकदम छान अशी पॅकेजिंग आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन पण सांगितलेलं आहे कशा प्रकारे तर आपल्याला मास्क यूज करायचा आहे. केस कधी पण आपल्याला छान कोंब करून घ्यायचे आहे, म्हणजे केसांमध्ये गोंधा अजिबात झाला नाही पाहिजे. छान असा तो केस एंडपर्यंत आपल्याला कोंब करून घ्यायचे आहे, केस करून घ्यायचे आहे आणि छान असे केस जर आपण हे केले तर बघू शकता तुम्ही, आपल्याला मास्क हा व्यवस्थित बसेल. त्याच्यानंतर आपल्याला हा मी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, छान असे केस ओले करून घ्यायचे आहे. छान असे केस ओले करून घ्यायचे आहे म्हणजे आपला मास्क हा व्यवस्थित बसेल. छान आपल्याला 2-3 वेळेस स्प्रे बॉटलनी, ज्याच्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे, छान असं केस ओले करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. आणि जितकं आपण स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरतोय तेवढंच लेन्थला आपण मास्क लावणार आहे. त्याच्यामुळे केस शक्यतो ओले करूनच तुम्ही मास्क लावा. जर तुम्ही केस धुतल्याच्या नंतर सुद्धा हे मास्क लावू शकतात, म्हणजे तेव्हा तुमचे केस ओलेच असतात. हा मास्क तुम्हाला मिडलपासून तर एंडपर्यंत लावायचा आहे आणि ह्यामध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये 5 to 30 मिनिट्सपर्यंत तुम्ही ठेवू शकता. हा मास्क मी 15 ते 20 मिनटं ठेवला होता. जर तुम्हाला वाटलं तर 30 मिनिट्सपर्यंत ठेवू शकता, पण 30 मिनिट्सच्या वरती अजिबात ठेवू नका, कारण त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं पासून तर एंडपर्यंत मी लावत आहे. केस छान असं आपल्याला स्मूथ भेटतात, एकदम शाईन भेटते, इन्स्टंट असा रिझल्ट भेटतो आपल्याला. आणि छान असं नंतर कोमट पाण्याने केस वॉश करून घ्यायचे आहे आफ्टर 15 to 20 मिनिट्स नंतर. बघू शकता छान असे केस झालेलं आहे, छान सुटसुटीत झालेलं आहे, एकदम परफेक्ट झालेलं आहे. एकदम आपण जसं पार्लरमध्ये हेअर स्पा करतो ना, तसेच आपले केस झालेलं आहे. एकदम स्मूथ, एकदम छान आणि छान टेक्स्चर वाटत आहे आणि एकदम छान स्मूथ झालेले आहे केस. छान व्हॉल्यूम वाटत आहे, एकदम छान. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.